शेअर घेताय तो खरोखरच स्वस्त आहे की तुम्ही तो खूप महागात घेताय, हे फक्त एका नंबरवरून कसं ओळखायचं? चला शिकूया. जर तुमचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ तुमचा शेअर मार्केटचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुमचे लाखो रुपये बुडण्यापासून कायमचे वाचवेल. नवीन लोक नेहमी एकच मोठी चूक करतात. ते 10 रुपयांचा पेनी स्टॉक स्वस्त म्हणून हजारो क्वांटिटीमध्ये घेतात आणि मग तो शेअर 1 रुपयावर येऊन कोसळतो. आणि दुसरीकडे 2,000 रुपयांचा मजबूत कंपनीचा शेअर महाग वाटतो म्हणून घेण्यास घाबरतात आणि तोच शेअर काही वर्षात 5,000 रुपयांवर पोहोचतो. शेअरची फक्त किंमत म्हणजेच शेअर प्राइस बघून गुंतवणूक करणे ही शेअर मार्केटमधील सर्वात मोठी आणि सर्वात घातक चूक आहे, जी नवखे गुंतवणूकदार करतात. विचार करा, आपण बाजारात गेल्यावर भाजी स्वस्त आहे की महाग हे पूर्ण पारखून आणि तपासून घेतो. मग हजारो रुपये गुंतवताना आपण हे का करत नाही? आपले लाखो कष्टाचे रुपये शेअर मार्केटमध्ये लावताना आपण कधीच तपासत नाही की आपण जो शेअर घेत आहोत त्याची खरी किंमत आणि व्हॅल्यू काय आहे. शेअरची किंमत फक्त 100 रुपये आहे म्हणजे तो स्वस्तच आहे असा अजिबात कोणताही नियम नाही. 100 रुपयांचा शेअरसुद्धा प्रचंड महाग असू शकतो. माणसाची मानसिकता अशी असते की त्याला वाटतं माझ्या 10,000 रुपयात 100 रुपयांचे तब्बल 100 शेअर्स येतील, त्यामुळे माझा फायदा जास्त होईल. आणि जर मी 10,000चा एकच शेअर घेतला तर मला फक्त 1 शेअर मिळेल, मग त्यात माझा काय मोठा फायदा होणार? हाच सर्वात मोठा भ्रम आहे. हीच चुकीची मानसिकता आणि अज्ञान नवीन लोकांना शेअर मार्केटमध्ये पूर्णपणे कंगाल करते, कारण त्यांना किंमत आणि मूल्य म्हणजेच प्राइस आणि व्हॅल्यूमधला फरक समजत नाही. शेअर मार्केटमध्ये टिकायचे असेल तर तुम्हाला शेअरची प्राइस नाही तर त्या कंपनीची व्हॅल्यू म्हणजेच खरे मूल्य ओळखता आले पाहिजे, तरच तुम्ही मोठा पैसा कमवाल. पण थांबा, शेअरची किंमत बघायची नाही तर मग तो शेअर स्वस्त आहे की महाग हे एका सामान्य माणसाने ओळखायचे कसे, याचा काही फॉर्म्युला आहे का? होय मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये फक्त एकच असा मॅजिक नंबर आहे जो तुम्हाला सेकंदात सांगतो की तो शेअर खरोखरच स्वस्त आहे की तुम्हाला फसवले जात आहे. आणि त्या मॅजिक नंबरचे नाव आहे PE रेशिओ म्हणजेच प्राइस टू अर्निंग्ज रेशिओ. हाच तो श्रीमंतांचा सिक्रेट फॉर्म्युला. PE रेशिओ म्हणजे नक्की काय आणि तो कसा काढला जातो? चला, हे कोणत्याही पुस्तकी व्याकरणाशिवाय अगदी सोप्या आणि व्यावहारिक भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर त्या कंपनीचा 1 रुपयाचा नफा कमावण्यासाठी तुम्ही स्वतःच्या खिशातून किती रुपये द्यायला तयार आहात हे PE रेशिओ सांगतो. समजा तुमच्यासमोर 2 दुकाने आहेत, दुकान A आणि दुकान B. दोन्ही दुकाने दरवर्षी बरोबर 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावतात. दुकान Aचा मालक त्याचे दुकान तुम्हाला 10 लाख रुपयांना विकायला तयार आहे, म्हणजे 1 लाख नफ्यासाठी तो 10 लाख मागतोय. याचा अर्थ त्याचा PE 10 आहे. आणि दुसरीकडे दुकान Bचा मालक त्याचे दुकान तुम्हाला 50 लाख रुपयांना विकत आहे, म्हणजे 1 लाख नफ्यासाठी 50 लाख. याचा अर्थ त्याचा PE 50 आहे. आता तुम्हीच सांगा, तुम्ही कोणते दुकान विकत घ्याल? नक्कीच दुकान A, कारण त्याचा व्यवसाय तुम्हाला खूप स्वस्तात मिळतोय. हेच शेअर मार्केटमध्ये लागू होते. PE रेशिओचे गणित अगदी सोपे आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत भागिले कंपनीचा एका शेअरमागील नफा, यातून आपल्याला खरा PE मिळतो. हा फॉर्म्युला तुम्हाला कोणत्याही शेअरची खरी लायकी आणि त्याचे बाजारातील सध्याचे मूल्य दाखवून देतो. जर एखाद्या कंपनीचा PE रेशिओ 15 आहे, याचा अर्थ तुम्ही त्या कंपनीला 1 रुपया कमवण्यासाठी 15 रुपये देण्यास तयार आहात. हे बऱ्यापैकी योग्य आहे. पण जर एखाद्या कंपनीचा PE रेशिओ 100च्या पुढे असेल तर याचा अर्थ 1 रुपयाच्या नफ्यासाठी तुम्ही 100 रुपये देत आहात. हा शेअर प्रचंड महाग आहे. PE रेशिओ बघण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कधीही भूलतापांना बळी पडून ओव्हरप्राइस्ड किंवा अवाजवी महाग झालेले शेअर्स विकत घेणार नाही. तुम्हाला शेअर मार्केटमधले खरे हिडन जेम्स म्हणजेच योग्य किमतीत मिळणारे मजबूत शेअर्स शोधण्यात PE रेशिओ सर्वात मोठी मदत करेल. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्या कंपन्या नफाच कमवत नाहीत आणि फक्त हवेत उडत आहेत, अशा कचरा कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कधीच प्रवेश करू शकणार नाहीत. पण सावधान, इथे एक सर्वात मोठा आणि भयानक ट्रॅप आहे. फक्त PE रेशिओ कमी आहे म्हणून डोळे झाकून कोणताही शेअर कधीच घेऊ नका. एखाद्या शेअरचा PE रेशिओ 5 असू शकतो, पण ती कंपनी आतून पूर्णपणे कर्जात बुडालेली असू शकते. यालाच शेअर मार्केटच्या भाषेत व्हॅल्यू ट्रॅप म्हणतात. म्हणूनच PE रेशिओची तुलना नेहमी त्याच सेक्टरमधील दुसऱ्या कंपन्यांशी करा. IT सेक्टरचा PE वेगळा असतो आणि बँकिंग सेक्टरचा PE वेगळा असतो. एका बँकेची तुलना दुसऱ्या बँकेशीच करा आणि मगच ठरवा कोणता शेअर स्वस्त आहे आणि कोणता महाग. तरच तुमची गुंतवणूक 100% सुरक्षित राहील. मित्रांनो, तुमचा पैसा खूप कष्टाचा आणि महत्त्वाचा आहे. तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची स्वप्ने या पैशांवरच अवलंबून आहेत. त्याला असं जुगारासारखं उडवू नका.
कोणताही शेअर घेण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे काढून त्याचा पीई रेशिओ आणि बॅलन्स शीट नक्की चेक करा. ही सवय तुम्हाला भविष्यात नक्कीच करोडपती बनवेल. गुंतवणूक करण्याआधी अभ्यास करणे खूप गरजेचे आहे, कारण शेअर मार्केट हे योग्य ज्ञान असलेल्या लोकांसाठीच वरदान आहे. अज्ञानांसाठी तो एक भयानक शाप आहे. लाईव्ह मार्केटमध्ये पीई रेशिओ कसा चेक करायचा आणि उत्तम शेअर्स कसे शोधायचे हे सविस्तर शिकण्यासाठी आपला चॅनल आत्ताच्या आत्ता नक्की सबस्क्राईब करा.